वेलकम बॅक डिअर फ्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, 27 तारखेला आपला पेपर इंग्लिशचा, ठीक आहे, 27 फेब्रुवारीला आहे. तर मी तुम्हाला अशी काही ट्रिक सांगणार आहे की 10 मार्क तुम्ही डायरेक्ट फिक्स करून घेऊ शकता. 10 मार्क आत्ताच तुम्ही खिशात घालून घेऊन जाऊ शकता. फक्त ते 10 मार्कावर बोर्ड नेहमी आतापर्यंत या 5-6 वर्षापर्यंत काय विचारात आलंय एकदा ते बघा आणि त्यानुसार मग मी तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे आणि आपल्याला करायचं काय, त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, त्यांचा पण फायदा झाला पाहिजे ना. आपले मित्र शेवटी, ठीक आहे, मित्रच मित्राची मदत करतो ना. तर बघा एकदा बोर्ड काय विचारत आलंय बघा विद्यार्थी मित्रांनो. बोर्डचं काय 5 मार्काला ती ऍक्टिव्हिटी विचारते. सिम्पल फॅक्च्युअल असेल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असेल किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस म्हणजे फिगर ऑफ स्पीच वगैरे, हे 5 मार्क फिक्स. त्याचबरोबर अप्रिशिएशनचे 5 मार्क, हे तुम्हाला माहिती आहे, हे 5 मार्क अप्रिशिएशनचे असतात. तर एकदा आपण काय करू, काही 3-4 वर्षाचे मी क्वेश्चन पेपर काढले बोर्डाचे. बोर्डाने काय विचारलं पहिले ते बघा, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी काय सांगतो ते बघा, मग तुम्हाला कळून जाईल म्हणजे मला काय म्हणायचं ते. ठीक आहे, हे बघा ह्या टाईपचा क्वेश्चन राहील. पहिले फॉलोइंग दे फिल इन द ब्लँक आहे बघा. फिल इन द ब्लँक झाली की परत तुम्हाला ते ऍक्टिव्हिटी A1 A2 A3 झाले की परत तुम्हाला काय अप्रिशिएशन फिक्स आहे, हे फिक्स आहे, हे चुकत नाही कधीच, हे मिस होत नाही, हे त्याला देताच बोर्ड. परत ऍक्टिव्हिटी कशी असते बघा, कशी ऍक्टिव्हिटी असते A1 ची, जसं की त्यांनी ह्या टाईपचे क्वेश्चन केला बघा आपल्याला. डिस्क्राईब द रूट पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. त्यानंतर राईट अ रायमिंग पेअर, रायमिंग वर्ड असेल, रायमिंग पेअर असेल, फिगर ऑफ स्पीच असेल, या टाईपचं ऍक्टिव्हिटी असते. अजून बघा, अजून मी काही नोट डाऊन काही आज बोर्ड पेपरमधून काढले बघा. कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम, अशी वेब डायग्राम आहे. ते जशी वेब डायग्राम तुम्हाला दिलेली आहे तशीच नोट डाऊन करा. मनाने शहाणपणा करू नका, काही फेरबदल करायचं नाही. ठीक आहे, थोडंसं जास्त ओळी लागले तरी चालत, मोकळं सुटसुटीतले. रायमिंग वर्ड, ठीक आहे, हे झालं ऍक्टिव्हिटी. म्हणजे बोर्ड 5 वर्षापासून हेच विचारत आलंय, तर याला आपण उत्तर करणार आहे. ठीक आहे, हे बघा अजून एक आहे, आलं तर ह्या टाइप्स मध्ये येऊ शकतो, मॅच द फॉलोइंग सेंटेन्स वगैरे. ठीक आहे, असं येऊ शकतं. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आता आपण ह्या गोष्टी बोर्डाने विचारल्या तर आपल्याला याला उत्तर देणार कसं, शॉर्ट आणि स्वीट ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता प्रेझेंटेशन करत असताना काय विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंटेशन खूप मॅटर करतं. तुम्ही कसं नोट डाऊन करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रेझेंटेशन करण्यापूर्वी ना एक इंग्लिशचा पेपर प्रेझेंटेशन म्हणून एक पेपर आहे इंग्लिशचा, काय रायटर लाईक अ टॉपर अनालिसिस, एक कसं प्रेझेंटेशन करायला पाहिजे त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, एक 6-7 मिनिटाचा असेल. तर प्रेझेंटेशनसाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ठीक आहे, तो एक बघा आणि बाकी तुमचं रायटिंग स्किल वगैरे सगळं A to Z मी ऍड केलेलं आहे. विथ रायटिंग स्किलमध्ये काय करायला पाहिजे काय नाही सगळं दिलं ते एकदा डिस्क्रिप्शन सगळे लिंक दिले ते एकदा बघा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन. ठीक आहे, आता बघा आपण हे पॅटर्न पाहिला. पॅटर्न पाहिल्याच्या नंतर बघा आपल्याला करायचं काय विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंटेशन करत असताना हे जे पोएम आहे आपले 1.1 2.1 टीनेजर प्रेयर यू स्टार्ट डाईंग स्लोली, काय दिलंय, टायटल, पोएट नेम, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया सेम आहे दोन्हीकडं. राईट, बघा पुढची पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्याला पण सेम आणि द ट्विन्स. ठीक आहे, पोएट नेम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया वगैरे दिलेली आहे. तर ह्याला डायरेक्ट काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली लर्न करून घ्या. जर लर्न केलं 5 मार्क तुमचे अप्रिशिएशनचे फिक्स होणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मी सगळे दिले पोएम, तुम्ही काय करा स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ स्टॉप करून त्याला काय करा थोडंसं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या ॲज यू विश. ठीक आहे, जसं तुम्हाला आवडेल तसं. बघा पुढची 3.1 दिले, इफ वर्ड इज माइन दिले, त्याचं पण सेम टायटल अप्रिशिएशन पोएटिक डिव्हाइस. त्यानंतर बघा पुढे 3.3 स्टॉप वुड्स बाय स्नोवी इव्हिनिंग. त्यानंतर ओ कॅप्टन माय कॅप्टन. याच्यात इम्पॉर्टन्स पोएम कोणते ते पण सांगून देतो तुम्हाला. ठीक आहे, आता हे लर्न केलं तुम्ही, डायरेक्टली लर्न करून घ्या. लर्न करण्याचा फायदा सांगतो मी तुम्हाला. लर्न केल्यानंतर काय होणार, सिम्पल आहे. 5-6 दिवस, भरपूर दिवस, 5-6 दिवस आरामात होऊन जाईल. बघा इम्पॉर्टंट कोणते बघा. ओ माय कॅप्टन जो आहे हा आलेला, ओ माय कॅप्टनला प्रॉपर लर्न करा, कारण तो एवढा 1-2 वर्षात आलेला नाही. कारण त्यानंतर इफ थोडीशी किचकट तर त्याला लर्न करून ठेवा. द वर्ड इज माइन आलेला आहे, त्याला तरी लर्न केलं तरी चालेल. याच्यामध्ये बघा द ट्विन्स, हा द ट्विन्सवर जास्त फोकस असतो, कारण एवढे सोपे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट झाला, टीनेजर खूप सोपे, हे डायरेक्ट लर्न करून घ्या. जर तुम्ही हे लर्न केलेलं आहे तर हे 5 मार्क तुमचे फिक्स, हे तुमच्या खिशात, हे तुम्हाला पण माहिती आहे. ॲज इट इज नोट डाऊन करायचं 5 मिनिटांमध्ये. आणि पुढच्या 5 मिनिटात तुमचं हे जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारते बोर्ड कोणतं, जसं की मॅच द फॉलोइंग असेल, त्याचबरोबर पुढचं असेल बघा, हे बघा असं वेब डायग्राम असेल की वेब डायग्राम विचारले तुम्हाला, हे बघा हे वेब डायग्राम विचारलेले, रायमिंग वर्ड्स विचारले त्यांनी. ठीक आहे, किंवा त्याचबरोबर त्याने बघा असे काही क्वेश्चन्स विचारले रायमिंग वर्ड, किंवा असं A2 ला क्वेश्चन आलं बघा, डिस्क्रायबिंग रूट इन दिस सिटी आले. तर ते अप्रिशिएशनचे 5 मार्क तुम्हाला तर मिळणारच, कारण तुम्ही लर्न केलंय.
त्याचबरोबर हे जे A1, A2, A3 ही जी ऍक्टिव्हिटी आहे A3 आणि A1 ही ऍक्टिव्हिटीची तुम्हाला 5 मार्क तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता 5 मिनिटांमध्ये. कसं काय? कारण ऑलरेडी तुम्ही लर्न केलंय ना, लर्न केले म्हणून ते 5 मार्क तुम्ही ऍक्टिव्हिटीचे प्रॉपर काय सॉल्व्ह करणार. आणि अप्रिशिएशनचं तुम्ही ऑलरेडी लर्न आहेच, तिथं फक्त नंबर टाकायचा आणि डायरेक्ट नोट डाऊन करायचं. फक्त पेपर प्रेझेंटेशन प्रॉपर करायचं, हँडरायटिंग व्यवस्थित काढायची, एक्झामिनरला कळाली पाहिजे, त्याला सोपं गेलं पाहिजे. ठीक आहे. बघा हे ऍक्टिव्हिटीचे A1, A2, A3 हे तुम्हाला 5 मार्क त्याच्यावरून सॉल्व्ह करता येतील. कधी कधी काय होतात माहिती का, त्या बर्डनमध्ये ना आपल्याला आन्सर नोट डाऊन नाही करता येत, पोएममधून आन्सर काढता येत नाही. त्यासाठी हे जर पोएम तुमचे लर्न असतील, हे सगळे पोएम मी दिले इथं, हे जर पोएम तुमचे लर्न असतील तर तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. A1, A2, A3 तुम्ही प्रॉपरपणे सॉल्व्ह करू शकता. आणि अप्रिशिएशन तर ऑलरेडी लर्न असेल तर ते फक्त छापायचं काम राहून जाईल. तर एवढं जर केलं तर तुमचे 10 मार्क फिक्स. आत्ताच गॅरंटी आपली 10 मार्क फिक्स्ड आहे. फक्त एवढं लर्न करा, लर्न करून घेऊन जा. कोणतेही 6 पोएम करा, तुम्हाला 8 नाही करायचे ना 6 करा, तुमचे 10 मार्क फिक्स गॅरंटी. ठीक आहे. 80 पैकी 10 मार्क आजच खिशात. फक्त 70 मार्काची तयारी करा. त्यासाठी पण मी तुम्हाला रायटिंग स्किल दिलेलं आहे. रायटिंग स्किल जो आहे ना, रायटिंग स्किलचा जो मार्क आहे किती 25 मार्काचा जो मार्क आहे, त्याच्यापैकी तुम्हाला मी काय नोट डाऊन करायचं, लेटर मधून काय लिहायचं, डायलॉग रायटिंग लिहायची की नाही लिहायची, व्हर्बल नॉन व्हर्बल वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी दिल्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, ते व्हिडिओ बनवले, ते बघा. त्याच्यातून तुम्हाला आरामात कळून जाईल की आपल्याला रायटिंग स्किलमध्ये कसं फोकस करायचं. ते 20-25 मार्क हे मार्क आरामात तुमचं काय याच्यात 40+ क्रॉस होता तुम्ही. त्याचबरोबर मग पुढे राहिलं तुमचं पॅसेज वगैरे ते तर तुम्हारे बात क्या खेले, बिकॉज आपने पूरे साल मेहनत की है तो वो होना चाहिए. ठीक है, आपका हक बनता है उसके ऊपर. ठीक है. सो ये देख लो एक बार अच्छे से, और अच्छे से नोट डाउन कर लेना है और लर्न कर लेना है, क्योंकि आपके 10 मार्क इसके ऊपर फिक्स होने वाले. ठीक आहे. तुम्हाला याची पीडीएफ जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा किंवा मेसेज करा, मी तुम्हाला पीडीएफ पाठवेन. अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, मी त्याच्या व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला पाठवेन. ठीक आहे. अशाच अपडेटसाठी बघत राहा एदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.